फिल्डिंग लावून घ्या पटपट. हॅलो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर धावपलकावर धाव संख्या एक. एकच धाव. इथे राखलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. एका बाजूला विराज भांडे यांनी प्रस्तुत केलेला संघ आपण पाहतो, टीम जय ब्लास्टर. आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय आपण सुनील माळी यांनी प्रस्तुत केलेला माही 11. दुर्गेशचा बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती. ओ रनआउटची संधी. हिरामनचा चांगला थ्रो. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता दाखवत असताना मात्र पाहिलं मी ते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. चांगली गोलंदाजी राहिली दुर्गेशची या षटकात. इथे बिग हिट. चेंडू हवेत. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. राम भांडेचा आक्रमण चौकार. गोविंद कसं माहोल वाटतं आज? समर्थ ग्रुपाचे आयकॉन रॉयल एंट्री त्यांची आपण पाहू शकता. हॅलो चेक. गोलंदाज तयार आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगलं षटक. पहिल्या षटकात धावा आल्या 5. कोणती विकेट नाहीये. जय ब्लास्टर संधी डीजेला. म्हणून काय बोलशील रोहित? ज्या प्रकारची क्रीडा स्पर्धा आहे, डे नाईट फॉर्मॅट, भगवा चषक, आणि आज गावातील प्रत्येक जण खेळताना पाहायला मिळेल. मजा येईल का आज? कोणता फेवरेट खेळाडू आहे आजच्या दिवसामध्ये तुझा? गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर इनवर विराज. हिरामनचा बॉल, चेंडू उंच हवेत. संधी निर्माण झाली आणि विकेट प्राप्त करत असताना हिरामन भगत फलंदाज बाद. एनकिंग धापलकावर धाव संख्या 5. एक विकेट येताना पाहायला मिळाली. स्टायलिश प्लेयर निखिल, त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचं. विराज भांडे शून्यावरती बाद झाला.
सॉरी 1 या धावसंख्येवर बाद झाला. या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विराज भांडे जे संघ मालक आहेत ते बाद होताना पाहायला मिळाले. चला आता लवकरच मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल होताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर तयारीत राहा. जशी विकेट जाईल तसं मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच दाखल व्हायचं. APL अंबेळे प्रीमियर लीग. हिरामन गोलंदाजी मार्कवर तयार. हिरामनचा बॉल अडव्या बॅटनं फटका खेळला. दुर्गेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दुर्गेश कडून. एक सिंगल या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल ते आता 6 या धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. टीम मध्ये रवी गडगे ऍक्शन मध्ये त्यांचं क्षेत्र. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 1-1 धाव त्यावर रोखलं जातं. बाका पहा किती सुंदर. रवी गडगे सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये. सुभाष गडगे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत गडगे, सुनील माळी म्हणजे दिग्गज आहेत ज्यांनी क्रिकेट गाजवलंय, खास करून आंबेळेचं. हिरामन गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर निखिल. एका बाजूला एक्सपिरियन्स, एका बाजूला युवा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो या पहिल्याच मॅच मध्ये. किती धावा होतील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर देखील पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल ती आता 8 या धावफलकावर. 8 ऑन द बोर्ड. हिरामनची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉल त्याने हाताळले. 3च धावा खर्च करत एक महत्वाची विकेट. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला बॉल विकेट करायचा राम भांडेला. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये हिरामन. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. 2 षटकांचा पॉवर प्ले 6 षटकांच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत माही 11 सुनील माळी यांनी प्रस्तुत केलेल्या संघाचं वर्चस्व. दुसऱ्या बाजूला जय ब्लास्टरला ब्लास्ट करावं लागेल आणि ती क्षमता राम भांडे या खेळाडूमध्ये. छोट्याच्या पाठमधून आक्रमण. APL चा हा पहिला षटकार. जेवढे जास्तीत जास्त वाजवता येईल तेवढे डीजे ऑपरेटर वाजवा. डबलकवर धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 14 धावा. दत्ता शेठ यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल आणि खूप मोठा विश्वास त्यांनी कैलासवर दाखवलाय. तो सार्थक करतोय का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील पुन्हा एकदा दुर्गेश. एक बाद 14 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल. चला मॅच सुरू करा. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू जो मात्र राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल आता 15 या धावफलकावर. पंधरा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय दुर्गेश. अचूकता जो मात्र गोलंदाजीमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाज तयार.
अजून एक चांगला चेंडू. जे ब्लास्ट टीम मैदानामध्ये आपण पाहतोय. निखिल सातत्याने बीट होतात. अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवत असताना दुर्गेश ॲज अ टीमचा आयकॉन. चांगली गोलंदाजी. इथे खोलवर दर्जाचा बॉल, तितका चांगला फटका. सुभाष आलेत बॉलवर. ओ काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सुभाष यांच्याकडून एक सिंगल या बॉलवर येईल. संघाची धावसंख्या 16 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. बिग हिट. कॉटन बोर्डची संधी आहे का? प्रशांत आलेत बॉलवर. नियंत्रणच पाहायला मिळालं नाही प्रशांत यांच्याकडून. 2 धावा. हा कॅच इम्पॉर्टंट होता. रामबांडे हा आयकॉन आहे. रामबांडे मैदानामध्ये राहिला तर धावांचा पाऊस पाडू शकतो. माहीत असताना झालेली ही चुकी. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 18 या धावफलकावर. दुर्गेश गोलंदाजी मार्कवर तयार. इथे बिगिट केलाय. चेंडू हवेत. आता सुभाष आहेत. चांगला झेल पकडलाय. तदनंतर सेलिब्रेशन. राम भांडे बॅक टू द पवेलियन. कामत यांच्या वतीनं सुनील माळी जर गोलंदाजी करत असेल आणि विकेट हॅट्रिक घेत असेल तर 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. हीच तर मजा आहे गाव चॅम्पियन क्रीडा स्पर्धेत. हिरामन आलेत. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज तयार आहेत. हिरामन. हिरामनचा बॉल अडवा पाठणं. चांगला फटका. क्षेत्ररक्षक राहतील दूर आणि चेंडू जाईल सीमापार. APL चौकार. जे फ्लास्ट. इतर राखलेला बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. गॅप मध्ये चेंडू खेळला. सुनील माळे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 2/24 या धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला होत असताना निखिल 9 बॉल फेस केलेत. 9 बनवल्यात. सचिनला अकाउंट उघडायचं. दुसऱ्या बाजूला हिरामन 1.3 षटक 15 धावा त्यांनी खर्च केल्यात. 3 डॉट आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी दुर्गेशची राहिली. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू आला डॉट. चेंडू निर्धाव. वेल बोल्ड. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. अजून एक चेंडू डॉट. सो मात्र पाहायला मिळेल धावफलकावर धावसंख्या 2/24. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे.
खास करून मैदानाची पाहणी करत असताना कमलाकर इन ऍक्शन मध्ये उद्या पाहायला मिळतील. दत्ता 11 मजबूत संघ. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल अडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला तिथे येथील क्षेत्ररक्षक सुनील माळी चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येईल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धाव संख्या 25 2 बाद 25 जय ब्लास्टर संदेडी जिल्हा. पंचवीस झाले 25. 25 ऑन द बोर्ड. अजून 50 मारल्यावर मला कसं मजा येईल खेळायला. चार ओव्हर मध्ये 25 झाल्यात. गोविंदला अजून 2 ओव्हर मध्ये 50 पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सुनीलजी माळी. मॅनेजर कडून पारितोषिक 1000चं विकेट हॅट्रिक घेतली तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 2 बाद 25. विराज भांडे यांनी पुरस्कृत केलेला जय ब्लास्टर त्यांच्या विपक्ष सुनील माळी यांनी पुरस्कृत केलेला माही 11 हा संघ आपण पाहतात. पहिलाच बॉल जो मात्र पाहायला मिळालो तिथे क्षेत्ररक्षण विश्वास यांचं पाहायला मिळालं. वाईट बॉल. फुलटॉस फटका चांगला आणि धावा देखील चांगल्या मिळतील. 4 रन चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन यांच्या माध्यमातून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 35. या षटकात 10 धावा आल्यात. आतापर्यंत बॉल झालेले आहेत 2. टार्गेट केलं जातं या षटकाला आणि हीच आवश्यकता आहे जय ब्लास्टर या टीमला. सुनील माळी यांचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 37 धावा. 12 धावा आतापर्यंत वसूल केलेला आहे सचिनने. चांगली कामगिरी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी. कामगिरी कशी होते ते पाहायचं. अजून एक चांगला चेंडू. विल बोल्ट. अचूकता पाहायला मिळते.
इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील दुर्गेश. एक सिंगल. षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 38. टीम जे ब्लास्ट. डीजे पाहायला मिळतील. निखिल यांना रिटायर्ड हर्ट केलं आणि मैदानाच्या आता समीर दाखल झालेत. शेवटचं अंतिम षटक. त्या अंतिम षटकामध्ये कामगिरी कशी होते ते पाहायचं. 38 ऑन द बोर्ड. 13 धावांचं षटक आपण पाहिलं. निखिल रिटायर्ड हर्ट आणि बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. जे ब्लास्टर धावपालकावर धावसंख्या 38. किती बनवल्या जातील ते पाहायचं. 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे त्या टीमकडे. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. हर्षल यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकरींवर सचिन ज्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेत आतापर्यंत. एक सन्मानजनक धावसंख्येकडे जय ब्लास्टर टीमला घेऊन जात असताना सुनीलजी माळी यांनी प्रस्तुत केलेला माही 11. दुसऱ्या बाजूला विराज भांडे यांनी प्रस्तुत केलेला जय ब्लास्टर हा संघ आपण पाहतोय. हर्षलचा बॉल लाईन क्लीन तिथे पाहावी लागेल. एसटी रक्षण थोडंसं असाधारण. रॉकी भाय यांचा इशारा. अबांतर. संघाची धावसंख्या 39. 39 या धावपलकावर आपण पाहतात. APL आंबेळे प्रीमियर लीग. आठ संघ मालक त्यांचं देखील कौतुक आपण करू. इथे टाकलेला हा बॉल अजून एक अबांतर जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 40. मैदानाच्या बाहेरून बोलणं खूप सोपं असतं. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कळतं काय चित्र घडतं ते. 40 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. 40 धावा. इथे बिगिट करायचा. इथे हर्षलचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेलटेक चांगलं एसटी रक्षण सुनीलजी माळे यांच्या वतीनं. धापलकावर धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. 40 धावा. हे षटक फार निर्णायक राहील. अंतिम षटक आहे. 10 धावा 12 धावा जरी गोळा झाल्या तर रामांडे सारखा गोलंदाज त्या संघाकडे मजा येईल या मॅचला. फुलटॉस आणि सचिन यांच्या पाठमधून स्वीट साऊंड ऑफ द पाठ. चेंडू सीमा पार. षटकार. सेहेचाळीस धावा आणि अजून एक मोठा फटका. परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक वेलटेक. चांगला झेल. फलंदाज बाद. थँक्यू. चला ताज 11 तानाजी गडगे आणि दुसऱ्या बाजूला श्री समर्थ कृपा दत्ता शेठ गडगे यांच्या मालकीचा संघ. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी. चला चला लवकरात लवकर. धापलकावर धावसंख्या 46. 46 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉलमध्ये किती धावा येतील ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. ओ इथे बेगात हा चेंडू परंतु नियंत्रण नाहीये. तेच पंच दर्शवतात. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 47.
फुलटॉस. प्रशांत गडगे यांच्या हाताला बॉलच स्पर्श करत नाही. 2 वेळा आपण पाहिलं, खूप दूरवरती ते राहत आहेत. संघाची धावसंख्या 48. हर्षल 2 चेंडू शिल्लक आहे. समीर मैदानाच्या आत. समीरच्या बॅटमधून मोठे फटके येतील का ते पाहायचं आपल्याला. इथे या षटकातला हा 4था व्हाईट बॉल. हर्षल थोडीशी खराब गोलंदाजी. धापलकावर धावसंख्या 49. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. हर्षल टू समीर. फुलटॉस. सर्व बॅटनं फटका. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आणि याच बरोबर जय ब्लास्टर विराज भांडे यांनी प्रस्तुत केलेल्या संघाचा अर्धशतक कंप्लीट. 51 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक 6व्या षटकातील. 51 धावा धावपलकावर. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. हर्षलचा हा चेंडू पॅडवर जो मात्र पडेल. एक सिंगल. समीरच्या बॅटमधून आली की लेग पाहिजे ते पाहिजे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. बॅटच्या साहाय्याने 3 धावा आहेत समीर यांच्या बॅटमधून. धावफलक 54. विजयासाठी माही 11 आंबेळे टीमला बनवायच्या 55. संधी डीजेला. ताज 11 तानाजी गडगे. चला टॉससाठी. दुसऱ्या बाजूला श्री समर्थ कृपा. कोण आहे कॅप्टन? कैलास. कैलास भांडे कॅप्टन कोण आहे तुमचा? ओके दत्ता शेटे या. टॉस आपण करतो आणि टॉस करण्यासाठी उद्या ज्यांचा संघ आहे त्यांना आपण आमंत्रित करू. दत्ता शेट या. नकुलदादा भांडे या. नकुलदादा भांडे तुम्ही नाही का कोणत्या टीम मध्ये? कमलाकर या. कमलाकर गीते यांच्या शुभ हस्ते टॉस करू. नाणेफेक जी मात्र केली जाते. एका बाजूला कैलास आहेत आणि दुसऱ्या बाजूला तानाजी अर्थात ताज. आणि करतोय आपण टॉस. 6 षटकांची लढत असेल. ओके कोण करते कॉल? ओके तानाजी करतील कॉल. हेड टेल. हेड आणि इथे हेड चालय. सर 2च मिनिट. बॅटिंग की बॉलिंग? फक्त बॅटिंग की बॉलिंग? त्याच्यासाठी चाललेलो ना मी. ओके ओके लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर संपर्क करा. 55 धावांचं लक्ष. चला बॅटर चला. 55 टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या सुभाष आणि सुनील. एस एस मैदानाच्या 55 धावांचं लक्ष. चला थोडंसं खेळ फास्ट
कारण आपल्याला कव्हर करायचे सामने 5. सुनीलजी माळी यांच्या प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं पारितोषिक आहे. दत्ता गीते दत्ता 11च्या संघ मालक यांच्या वतीने षटकाराला पारितोषिक आहे 200 रुपयाचं. रवींद्र गडगे यांच्याकडून 300 रुपये सुनील माळे यांच्या षटकारासाठी. 325 रुपयाचं पारितोषिक आहे दत्ता शेठ गडगे यांच्या वतीनं. म्हणजे एक षटकार खेळला 850 रुपये. अजून आहे का कोण? म्हणजे राऊंड फिगर होतील, बाकी काय नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहिलं मिळेल सुभाष आणि सुनील. लक्ष 55 धावेचं टार्गेट. चेस कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. ताज 11 काय निर्णय घेतला तानाजी? ओके, 5 मिनिटांमध्ये तुमचा निर्णय येईल. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 54 खर्च केलात. 55चं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आत सुभाष आणि त्यांच्या जोडीला सुनील. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. एका बाजूने दुर्गेशला थोडंसं मागं ठेवलंय, तर इकडूनही रणनीती बनली जय ब्लास्टर कडून लगेच की त्यांनी राम भांडेची 2 षटकं जे मात्र रोखून ठेवलेले आहेत. आणि राम भांडेचा स्पेल फार महत्वाचा राहील. प्रकाश लिहे हा डिटर, ते देखील त्यांना देखील थोडंसं मागं ठेवलं. ही रणनीती एका संघाने बनवली. दुसऱ्या बाजूने जय ब्लास्टर या संघाने देखील रणनीती बनवली. खास करून आंबेळे पाडा, तदनंतर आंबेळे दोन्ही एकत्रित आलेत. सर्वच खेळाडू आज एकत्रित खेळत आहेत आपल्या गावासाठी. APL 8 संघ मालक आहेत या क्रीडा स्पर्धेत. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर सुभाष. सचिन गोलंदाजी मार्कवर. ट्रिपल एस मैदानाच्या आत. सचिन, सुनील, सुभाष. सुपर हिट होईल ही मॅच. 55चं लक्ष. सचिन तयार आहे. पहिला बॉल. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथे राहिला. रनआउटची देखील संधी होती. सचिनचा पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव. 55 धावांचं लक्ष. पॉवर प्ले फार महत्वाचा राहील. गोलंदाज तयार आहेत. सचिन. अजून एक चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. विराज भांडे यांनी प्रस्तुत केलेला संघ जय ब्लास्टर. दुसऱ्या बाजूला सुनीलजी माळी यांनी प्रस्तुत केलेला माही 11 इन ॲक्शन मध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सचिन. सचिनचा बॉल. अजून एक, परंतु इथे पंचांचा अवांतरचा इशारा आणि तिसऱ्या पंचांची मदत. DRS नाहीये. कोणत्याच खेळाडूला DRS दिला जाणार नाही. व्हाईट बॉलने सुरुवात. संघाचा अकाउंट ओपन. एक धाव धावफलकावर. गोलंदाज तयार. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील 2. आणि जर सुनील माळी षटकार खेळत असेल तर 830 रुपयाचं पारितोषिक. आणि बाकीचे जे काय बाकी असतील 1111ला त्यामध्ये देवा बोटकुंडले यांच्या वतीने ते बाकीचे पारितोषिक. म्हणजे 1111 प्रत्येक षटकारासाठी सुनील माळे यांना पारितोषिक लागलं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या माही 11 वाढेल. जाऊन पोहोचेल आता 3 या धावफलकावर. 3 ऑन द बोर्ड. सचिनची चांगली गोलंदाजी या
षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सर्व यंगस्टर आहेत, एका बाजूला दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स असणारे खेळाडू आहेत आणि त्याचा किती फायदा होतो ते पाहायचंय. सचिन तयार. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. सुभाष आणि डॉट बॉल हे समीकरण सध्याच्या घडीला. चांगली गोलंदाजी. 3 धावा आहेत धावफलकावर. 55 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. जसे जसे डॉट बॉल येतील आस्किंग रन रेट वाढला जाईल. इथे शपल होत फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलवर देखील येईल एक सिंगल. पंचांचा इशारा. लेग बायज. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 4 धावा 30 बॉल 51ची आवश्यकता माही 11ला. संधी डीजला. धावा बनवल्या होत्या 5 पहिल्या षटकात. या सेकंड इनिंग मध्ये बनल्या 4. लक्ष 55चं. विराज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर सुभाष. 4 धावा 51 धावा बनवायच्या. 30 बॉल शिल्लक आहेत. ताज 11 टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्री समर्थ कृपा यांना प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. चला वेळ वाचवणं देखील फार गरजेचं. पहिलाच बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. फाइन द बोर्ड विराज भांडे. स्वतः संघ मालक आहे आणि हे बॅटल देखील चांगलं रंगेल. संघ मालक वर्सेस संघ मालक. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. 5 धावा 50 अजूनही बनवायच्यात. 29 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर इनवर सुनीलजी माळी. एका षटकारासाठी तब्बल 1111चं पारितोषिक आहे. ते फटके येतील का? विराज गोलंदाजी मार्कवर. ओ बॅकफुटला जात फटका चांगला सजवला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषा ओलांडेल. सुनील माळी यांच्या बॅटमधून क्लास दाखवणारा हा चौकार. साठी 1111. एक चौकार येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 9. या धावफलकावर विजयासाठी अजूनही बनवायच्या 46. गोलंदाज तयार. कामगिरी कशी होती ते पाहायचंय आपल्याला. सर्वांच्याच नजरा लागल्यात. प्रत्येक गावातील खेळाडू नवतरुण ज्येष्ठ या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित होतात. ओ तिथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट राम भांडेचा. सुभाष यांचा खेळ समाप्त.
मैदानाच्या बाहेरून कोचिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. जय ब्लास्टर या टीमला कामगिरी कशी होती ते पाहायचं. दुर्गेश नकुल भांडे हे मात्र आता कोचिंग करतायत जय ब्लास्टर या टीमला. मुलाच्या संघ मालक मुलगा आहे, परंतु कोचिंग आता पिताश्रीच्या माध्यमातून चालू आहे. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. दुसऱ्या बाजूला दुर्गेश गिडगे इन ॲक्शन ॲज आयकॉन खेळतोय. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. आता फलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. परंतु कौतुक करेल मी ज्या प्रकारे राम भांडे कॅप्टनशिप करतायत. स्वतःची 2 षटकं त्यांनी राखून ठेवलीत. दुसरे गोलंदाज त्यांचा वापर केला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये जो डाव खेळला होता सचिनचा तो सक्सेस होताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर दुर्गेश. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा बंदरचा इशारा. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. 45 अजूनही विजयासाठी बनवायच्यात माही 11ला. पहिला विजय कोणता संघ नोंदवतोय ते पाहायचं. APL मध्ये हा विजय फार महत्त्वाचा असतो. गोलंदाज तयार. विराजचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग विराज भांडे करून जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या बाजूला दुर्गेश गडगेच्या पाठमधून एखादून मोठाले फटके याची अपेक्षा माही 11 करत असेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय विराजला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विराज याची राहिली आहे. एक रनआउटच्या रूपात विकेट आली आहे सुभाषची. इथे विकेट. खाली क्षेत्र त्यावर चढवलेलं आक्रमण. चौका. 4 रन. थँक्यू. चौकार आला. संघाची धावसंख्या वाढेल. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल ते आता 16 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा 24 बॉल 39 धावांचं लक्ष. संधी डीजेला. भांडे यांना आमंत्रित केलं. चोवीस बॉल 39 ची आवश्यकता. 16 धावा धावपलकावर. राम भांडे छोट्या आला आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडवर सुनीलजी माळी. टाकलेला हा चेंडू अप्रतिम जो मात्र पाहायला मिळतो. एक सिंगल लेग बाईज. संघाची धावसंख्या 17. 38 बनवायच्या. 23 बॉल शिल्लक. पहिला सामना APL आंबेळे प्रीमियर लीग मधील आपल्याला पाहायला मिळतोय.
कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचंय. दुर्गेश यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. त्यांचा खेळ कसा होतो ते आपल्याला पाहायचं. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो दुर्गेश. राम गोलंदाजी मार्कवर तयार. राम भांडे. स्ट्रायकर एंडवर दुर्गेश. रामचा बॉल इथे नियंत्रण नाही आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. या वाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल 17-18 या धावफलकावर. 18 धावा. सुनील माळे ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 11 या धावसंख्येवर खेळत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 19 या धावफलकावर. एकोणीस धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. माही 11 आंबेळे त्यांच्या विरुद्ध जय ब्लास्ट. सामना APL क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहेत. ओ विकेट केलाय. फटका फसला. मॅच गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. दुर्गेश बॅक टू द पवेलियन. माही 11 ला मोठा धक्का. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील हिरामन भगत. कामगिरी कशी होतीये ते पाहायचंय. धावफलकावर धावसंख्या 19. 2 बाद. राम भांडेचे षटक निर्णायक. यामध्ये दुर्गेश गडगेची विकेट प्राप्त होताना पाहायला मिळाली. हिरामन देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. हिरामन गडगे ॲज अ स्कोरर. ही संपूर्ण स्पर्धा त्यांनी गाजवली. चला वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. ही महत्वाची सूचना. 5 सामने कव्हर करायचे. हिरामन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रामचा बॉल वेगात जो मात्र राहिलाय. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि पंचांचा अवांतरचा इशारा. 3 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल ती आता 2 बाद 22. 2 पॉइंट. 2 षटक. 2 ट्रॉफीज या क्रीडा स्पर्धेत. 2 अंपायर आहेत. 2 बक्षीस या क्रीडा स्पर्धेत. 2-2-2-2-2. 22 वर 2. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. 6 धावा आतापर्यंत राम भांडेने खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट जरूर मिळवली परंतु अवांतर धावा यावर लक्ष ठेवावं लागेल. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका. एक सिंगल. या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर येताना पाहायला मिळतील हिरामन भगत यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 24 या धावफलकावर. 21 बॉल 31 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी माही 11 ला. राम भांडेचे महागडे षटक म्हणावं लागेल. ॲज आयकॉन टीममध्ये खेळतात.
संघ मालकांनी विश्वास या खेळाडूवर दाखवला. त्याची गोलंदाजी फार महत्वाची. 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेला आहेत. हे षटक संपल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लेटकट खेळले. चांगला फटका. तिथे आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 25. 20 बॉल 30 ची आवश्यकता. 20 बॉल 30. माही 11ला पहिला सामना जिंकण्यासाठी, दुसऱ्या बाजूला जय ब्लास्टरला हा सामना वाचवण्यासाठी 20 बॉल चांगलेच टाकावे लागतील. 6 बॉलमध्ये 11 या धावसंख्येवर घेत आहेत सुनील माळी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट. चेंडू येईल निर्धाव. 19 बॉल शिल्लक 30 ची आवश्यकता. हा बॉल निर्णायक राहील. रवी गडगे कधी मैदानाच्या आतमध्ये जातो याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. रवी मैदानामध्ये गेल्यानंतर पारितोषिकांचा पाऊस पडेल. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 26 धावा 18 बॉल 29 ची आवश्यकता. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या संधी डीजेला. असे असणारे देवा चांगल्या संगीत प्ले करतायत. 18 बॉल शिल्लक आहेत. 29 धावा. हे लक्ष. निखिल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर सुनील माळे आहेत. 8 बॉल खेळलेत. 150चा स्ट्राईक रेट. 12 धावा त्यांनी बनवल्यात. दुसऱ्या बाजूला हिरामन त्याचाही स्ट्राईक रेट 150चा आहे. आणि आस्किंग रन रेट याचा जरी विचार आपण केला तर तो देखील 150चाच आहे. अर्थातच 9चा आस्किंग रन रेट आहे. 3 षटकांमध्ये 29. 9.66 आस्किंग रन रेट. चला आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतायत. गोलंदाजीसाठी निखिल आलेत. स्ट्रायकर इनवर सुनील माळे आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या 3 षटकांमध्ये 26 धावा. 2 महत्त्वाच्या विकेट. सुभाष आणि दुर्गेश जे मात्र बाद झालेत. गणेश सारखा हार्ड हिटर या टीममध्ये त्याची देखील कामगिरी फार महत्त्वाची राहील. निखिल गोलंदाजी ट्रॅकवर तयार. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. चला वेळ वाचवणं फार गरजेचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू पाकफुटला जात. फटका चांगला सजवला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव या बॉलवरील. संघाची धावसंख्या वाढते. एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल 27. 17 बॉल 28चं समीकरण. सतरा बॉल 28. हिरामन ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल लेटकट खेळले. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव येईल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 28. 16 बॉल आणि 27 धावा हे समीकरण. सोळा बॉल 27. निखिल गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर सुनील. बिगेट
उंच फटका आहे. लांबी किती मिळाली ते पाहायचं आहे. आणि रिले कॅच वॉडकॉट चांगला झेल इथे झाला. समीर आणि विराज मध्ये फलंदाज बाद विकेट. चांगला झेल रिले कॅच पाहायला मिळाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश द बाहुबली हा डिटर आहेत. 15 बॉल 27 ची आवश्यकता. पंधरा 27 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत निखिल. 15 बॉल 27 हे समीकरण. ओ बॅकफुटला गेले. फटका चांगला सजवला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रकाश यांच्या बॅटमधून येतील या 2 धावा. त्यांचा अकाउंट ओपन होईल. माही 11 जाऊन पोहोचेल आता 30. 14 बॉल 25 हे समीकरण. प्रकाश या खेळाडूवर सर्वांच्या नजरा आहेत. त्याचा खेळ कशा प्रकारे होतो. तानाजी गडगे आपण कुठं असाल तर सुनीलजी माळी यांचे संपर्क साधा. 14 बॉल 25. इथे टाकलेला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 31. 13 बॉल 24 धावा. 13 बॉल 24 समीकरण. मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. आठ संघ आहेत. त्या 8 संघातील ओनर ज्यांचं पेमेंट बाकी असेल त्याने तानाजी शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू 24 धावा. डीजे
20 धावा. गोलंदाज तयार. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2च धावा. संघाची धावसंख्या वाढेल 35. 8 बॉल 20. 8 बॉल 20. 8 बॉल आणि 20 धावा. आज गर्दीचे सर्वच विक्रम मोडतील या मैदानावर. 8 बॉल 20 हे समीकरण. सचिन इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर. शेवटचे बॉल 7 बनवायच्यात. 19. 7 बॉल 19 धावा. सात बॉल 19. ताज 11 टॉस जिंकला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय श्री समर्थ कृपा या टीमला. आणि हा चेंडू इथे आलाय डॉट. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता संधी डीजेला. बॅट्समन कोण आला नवीन? अभय. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. अजून एक चांगला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. हो तिथे फेक खराब. किती? 1 2 3 धावा. 6 या बॉलवर षटकार. जमिनीचा षटकार.
प्रकाश 3 बॉल 13 आणि इथे टाकलेला हा चेंडू सुंदर फटका एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न रन आउट 2 बॉल 12 आला पण तो नॉन स्ट्रायकर एंड वर गेला डॉट बॉल 1 बॉल 12 1 बॉल 12 यानंतरच्या मॅच मध्ये समालोचन कक्षाबद्ध मध्ये जोडले जातील चेतन गडगे आणि हा सामना इथे विजय प्रस्थापित केलाय जय ब्लास्टरने अभिनंदन हार्डलक माही 11 रवी मैदानाच्या आतमध्ये जेवढ्या वेगाने गेले होते फक्त बॉलच पाहत राहिले ते नाराज आहेत स्वतःवर निराशा स्पष्ट जाणवते त्यांच्या चेहऱ्यावर ते आता सांगतील मी जर गेलो असतो तरी मॅच जिंकून आलो असतो लवकर त्यांनी पाठवलंच नाही